जेव्हा आपल्याला जीवनाच्या प्रत्येक कार्याच्या मागे, घडामोडीच्या मागे एकच दैवी सत्ता दिसते, तेव्हा आपणाला कळते की कृपा व कोप, करुणा व क्रोध ही सर्व एकाच दैवी शक्तीची रूपे आहेत. आपल्या मनात देण्याची कल्पना, करुणेची भावना, त्यागाची भावना निर्माण होते. यालाच अध्यात्म असे म्हणतात. भारतीय संस्कृतीची मुळे याच आध्यात्मिक भावनेत रुजलेली आहे. आपण जर आध्यात्मिक नियमांचे पालन करत असू तर आपली निष्ठा आपण काय मिळवले यापेक्षा आपण कितपत व कोणाला दिले यावरून निश्चित होते. आपण आपल्या सुखोपभोगासाठी किती सामग्री जमा केली, किती सुविधा मिळवल्या यापेक्षा आपण समाजाला काय दिले, कितपत दिले, संस्कृती संरक्षणासाठी आपण काय केले, राष्ट्रकल्याणासाठी संरक्षणासाठी आपण काय केले या बाबींचा फार महत्त्व आहे. आपण देवाचे तासनतास भजन, पूजन, चिंतन केलं, पण जर आपण दुःखी लोकांचे दुःख दूर केले नाही, समाजात भरकटलेल्या लोकांना मार्ग दाखवला नाही, आपण काहीच केले नाही, तर त्यांच्या भल्याचे, कल्याणाचे भाव आपल्या अंतःकरणात उमटत नाही आणि आपण भारतीय संस्कृतीचा मूळ विचार प्रवाही अनभिज्ञ आहोत असे समजता येईल. भारतीय संस्कृती नेहमी सेवा, करुणा, मानवता यांचे पोषण, संरक्षण करण्यासाठी दिलेली आहे. ददीची ऋषींनी मानवतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या देहाच्या अस्थींचे सुद्धा दान करून टाकले. त्यात त्यांना मुळीच कुचराई केली नाही. भारतीय संस्कृतीच्या मुळाशी त्यागाची भावना आहे, जो तिचा मूळ आधार आहे. आरुणीने आपल्या आश्रमाचे रक्षण करण्यासाठी आपला देह वाहत्या पाटाला आडवे होऊन अडवण्यासाठी प्रवाहात लोटून दिला. राजा रंतीदेवाने प्रजेच्या कल्याणासाठी आपली स्वतःची तहानभूक विसरून मोठा त्याग केला. भारतीय संस्कृतीची व अध्यात्माची परंपरा ही याच भावनेचा आधारलेली आहे. त्याग हाच त्याचा मुख्य पाया आहे. लोकांशी केवळ महत्त्वाकांक्षा व मनोकामना पूर्ण करणे असे अध्यात्म आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी शिकवलेले नाही. भारतीय अध्यात्म चिंतनात एवढी मोठी शक्ती आहे की कोणीही सेवेकरी साधक आपले स्वतःचे कल्याण करून घेण्यात आणि त्याचबरोबर इतर लक्षावधी लोकांचे उद्धार करण्यात समर्थ असतो. आध्यात्मिक शक्तीचे स्वामी भक्त प्रल्हाद यांच्यामध्ये जर एवढी भक्ती नसती तर असुरांचे राजे, सर्व प्रकारच्या तांत्रिक मांत्रिक शक्ती सुरू असणाऱ्या शुक्राचार्यांवर सर्व विपरीत प्रयत्नानंतरही ते स्थिर राहू शकले नसते. अशी दृढ शक्ती, आंतरिक पवित्रता, सेवा, भक्ती, त्याग यांच्या मार्गावर पुढे जाण्यास त्यांच्या साहस असते.